नमस्कार. मी श्रीधर कुलकर्णी, MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 1764. आज तुम्हाला भारतीय शेअर बाजारात काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर तेजी होती. दिवसभरच्या कामकाजामध्ये चढ-उतार होत होते. मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 117 पॉईंटनी घसरून 74,243 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 50 पॉईंटनी घसरून 23,367 वर बंद झालेला आहे. आजच्या कामकाजामध्ये BSE रिअलिटी इंडेक्स 0.58%, BSE हेल्थकेअर इंडेक्स 0.47% वर आहे. BSE मेटल इंडेक्स 1.65% खाली आहे. निफ्टी मिड कॅप इंडेक्स 0.35% खाली आहे. निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स 0.06% खाली आहे. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढीलप्रमाणे: अडाणी एंटरप्राइजेस 2.54%, HUL 2.02%, अडाणी पोर्ट 1.86%, बजाज फायनान्स 1.72% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढीलप्रमाणे: हिंदाल्को 2.93%, विप्रो 2.91%, ट्रेंट 2.23%, कोल इंडिया 1.94% अशी घसरण आहे. आज RBIची क्रेडिट पॉलिसी आलेली आहे. व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. RBI आणि केंद्र सरकारनं काही स्टेप्स उचलल्या असल्यामुळे आज रुपयाच्या दरात 84 पैशाची मजबूती आलेली आहे. मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 94 रुपये 95 पैसे प्रति डॉलर असा होता. शनिवार आणि रविवार शेअर मार्केटला सुट्टी आहे. सोमवारी पुन्हा भेटूया. धन्यवाद.